सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला नवरात्रातला 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशी आपण डबल सत्र घेतोय। सकाळचं एक सत्र झालं आणि संध्याकाळचं सत्र घेतोय। उद्या परवा दोन्ही दिवस 2-2 सत्र होतील। तेव्हा आपला जो ठरवलेला जो अभ्यासक्रम आहे, जे नियोजन केलेलं ते पूर्ण होऊ शकेल। यदा कदाचित एखादं सत्र एक्स्ट्रा घ्यावं लागेल तर बघू आपण। एक्स्ट्रा घ्यावं लागेल म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा राहावं लागेल। एक दिवस थांबायचं काय पूर्ण करून जायचं असं बरं। तुम्हीच म्हणले बाकीचे चेहरे बदले। दसराच आहे ना, दसरा इथे सोनं वाटू पूर्ण करून वाटायचं ना। असं सोनं कुठून आणायचं आता वाटायला? हे काय आपलं झाड काय कमी आपल्यासाठी ते सोनं। तर असो, आपण पहिल्या दिवसापासून परमेश्वराचा जो धर्म आहे तो काय आहे आणि कशासाठी आहे, आणि परमेश्वराने दिलेला हा जो धर्म आहे त्या जीवाच्या मुक्तीसाठी, हितासाठी, भल्यासाठी दिलेला असताना त्या मुक्तीचे किती दरवाजे, मुक्तीची चाड, त्याच्यासाठी किती पर्याय दिलेले आहे। परंतु त्यातला एकच पर्याय शोधून, एकच पर्याय स्वीकारून आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही। या स्टेप आहे, ही प्रक्रिया आहे, ही साधना आहे। ज्याप्रमाणे आपण कपडे धुतो त्यालासुद्धा प्रक्रिया करावी लागते। आपण त्या कपड्याला पावडरमध्ये भिजत टाकतो, नंतर काढून आपटतो, धोपटतो, घासतो, परत साबण लावतो, चांगल्या पाण्यातून काढतो, परत दुसऱ्या चांगल्या पाण्यातून काढतो, झटकतो, पिळतो, मग सुकवतो, मग प्रेस करतो। मग तेव्हा आपण तो शर्ट असेल, पॅन्ट असेल, कपडे असतील ते घालायला ते तयार होतात। किती मोठी प्रक्रिया आहे, तुम्ही ती दररोजची अनुभवताय। तशीच प्रक्रिया या जीवावरती त्या जीवानी केली पाहिजे। परमेश्वर संधी देतात, परमेश्वर पर्याय सांगतात, प्रक्रिया सांगतात। फुटाणेकाराच्या दृष्टांतातून देवाने तेच सांगितलं आहे। ते फुटाणे जर तुम्ही कधी घेतलेले असतील, त्या दुकानाच्या समोर उभे राहिले असतील तर तिथं 3 टोकऱ्या ठेवलेल्या असतात आणि एका टोकरीमध्ये ते हरभरे टाकले, त्यानंतर दुसऱ्या टोकरीत, मग तिसऱ्या टोकरीत, आणि त्यात रेती भरलेली असते, ती गरम असते। पहिल्या टोकरीमध्ये त्या हरभऱ्याची जो टणकपणा आहे, कडकपणा आहे, तो मृदू होतो। दुसऱ्या टोकरीत थोडीशी जाड रेती असते, तो फुगतो, त्याला टेस्ट येण्याला सुरुवात होते, आणि मग तिसऱ्या टोकरीत ते खाण्याला उपयुक्त ठरतं, आणि मग तो फुटाणा हरभरे जे आहे कडक, का जे आपल्याला तोंडाला चावू शकत नाही, फोडू शकत नाही, ते आपले फुटाणे आपण किती खाऊ शकतो। ही प्रक्रिया केलेली आहे। तशी जीवावरती प्रक्रिया परमेश्वराने अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी हे तत्त्वज्ञान स्वतः वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत पोचवलं आहे। आणि त्यातून मग हे ब्रह्मविद्याशास्त्र हा एक समुद्र आहे। त्यातून आपल्याला जे अनमोल हिरे, माणिक, मोती परमेश्वराने दिलेले आहे ते आपल्याला शोधून त्याचा सेटअप करून मग आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये उतरावं लागेल। आणि ती प्रक्रिया आपल्याला करायला सुरुवात केल्यानंतर मग परमेश्वरही ती प्रक्रिया आपल्यावरती करतात। पण त्यासाठी धीर धरावा लागतो। परमेश्वराचा धीराचं व्हावं आहे। अयोग्य जीवाला मीच योग्य करतो, मीच प्राप्तीला नेतो, पण त्यासाठी जीवाची जी कड आहे ती कड मात्र आपल्याला करावं लागते। आणि ती कड कोणती, ते मुक्तीचे दरवाजे कोणते, हे आपण पहिल्या दिवसापासून बघतोय। आणि तुमच्या सतत ते लक्षात राहावे, तुम्ही ते विसरू नये, यासाठी तुमच्याकडून पुन्हा पुन्हा प्रत्येक सत्रामध्ये ती रिपीट पण करून घेतोय। पहिला दरवाजा कोणता आहे आपला? ज्ञानाचा दरवाजा, समज। ती प्रक्रियेत आपण एकदा उतरलो का तो ज्ञानाचा दरवाजा असा आहे का ते एका मिनिटात, एका क्षणात होणारा दरवाजा नाही आहे तो।
कपड्याला कधीकधी त्या कपड्याच्या किती घाण आहे, कोणता आहे, त्याच्यानुसार त्याला भिजत टाकावं लागतं. कधीकधी काही कपडे रात्रभर भिजावं लागतं, काही 1 तास, काही 2 तास, काही गरम पाण्यातही भिजावं लागतं. तसे आपल्या अनंत जन्माचे पुटं आपल्याला पडलेले आहे. अनंत संत सामुग्री आपल्यामध्ये आलेली आहे. आपण जन्ममृत्यू करत करत संस्काराची ही शिदोरी, वाईट संस्काराची घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळं सहजासहजी आपल्याकडं त्या ज्ञानाच्या दरवाज्यातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही. ज्ञान होईल, माहिती होईल, त्याची समज येईल, त्या समज निर्माण होऊन त्या प्रक्रियेवरती आपण आपल्या जीवनात उतरून सातत्यपूर्ण जेव्हा चालायला सुरुवात करू तेव्हा तो ज्ञानाचा दरवाजा. दुसरा दरवाजा कोणता आहे? ज्ञानयुक्त सेवादास्य, सेवेचा भाव. पण ज्ञानयुक्त असायला पाहिजे, संस्कारयुक्त असायला पाहिजे. अन्यथा करायला जातो आपण सेवा, अविधी घडला तर काही उपयोगाचं नाही, ते नरकाला सुद्धा घेऊन जाऊ शकतं. म्हणून ज्ञानयुक्त असलं पाहिजे. तिसरा दरवाजा निमित्त होईजे, म्हणजे निमित्त मानी जे म्हणतो पण निमित्त होईजे, निमित्त व्हायचं. कोणत्या तरी जीवाला, ज्ञानाला, शास्त्राला, धर्माला निमित्त व्हायचं, धर्माधरू दिजे. कारण ते परमेश्वराचं मिशन आहे आणि ते मिशन परमेश्वर तुमच्या माध्यमातून चालवतात आहे. आता कोणाला तरी निमित्त करून त्या जीवाला वेदबोध देतात, धर्माला लावतात, अयोग्य जीवाला योग्य करतात. परमेश्वराला ती जरूरत आहे निमित्त करायची. म्हणून आपण त्यांच्या खावणीला उतरायचं आहे, निमित्त करायचं, खावणीला उतरायचं. तेव्हा ते परमेश्वराची प्रसन्नता आपल्याला निर्माण होईल आणि मग त्यातून आपण बाहेर पडू. चौथा दरवाजा कोणता आहे? संत सामुग्री. सातत्यपूर्ण प्रयत्न करून संत सामुग्रीचं गाठोडा आपल्याला बांधावं लागणार आहे. विचाराची शृंखला, मानसिक, वाचिक आणि प्रारब्ध जे कर्म आहे त्या कर्मावरती आपल्याला कंट्रोल करावं लागेल. असंत सामुग्रीपासून वाचावं लागेल आणि संत सामुग्री आपल्याला वाढवावं लागेल, ते सातत्यपूर्ण ठेवावं लागेल. हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कळत न कळत आपल्याकडून हे दररोजचे कर्म घडत असतो, जोडत असतो आपण. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेही वर्तमान काळातली जे कर्म आहे संत, ते आपल्याला जोडावं लागणार आहे. पुढचा दरवाजा किती नंबरचा आहे? 5व्या नंबरचा. कोणता आहे? प्रेम. प्रेमाचे उपाय. ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. आणि एकदा परमेश्वराचा भक्त झालो का मग तो कधीच विभक्त परमेश्वरापासून होत नाही, परमेश्वर होऊ देत नाही. म्हणून भक्त होण्याचा प्रयत्न करायचा, प्रेमी होण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी आपल्या हातात बऱ्याच गोष्टी आहे. पहिल्या दरवाज्यांमधून जर आपण पास झालेलो असेल, आपली तळमळ, आपली इच्छा, आपली प्रार्थना, तोची व्हावा, तोची भेटावा, ही भावना जर आपली असेल आणि समर्थवादावरची निश्चिम निष्ठा असेल तर परमेश्वर स्वतः ते प्रेमाचे उपाय आपल्याकडून करून घेतात आणि आपल्या प्रेमाला घेऊन जातात. प्रेम हे असं साधन आहे, प्रेम हा असा दरवाजा आहे का त्यातून 100% जी उद्धारलाच समजा, त्याला किंतु परंतुच नाही. म्हणून ज्याची गॅरंटी आहे ना ते मिळवावं. आपण मार्केटमध्ये बी कोणती वस्तू आणायला गेली का आपण म्हणतो कोणत्या गोष्टीची गॅरंटी, ती आपण घेऊ, 2 रुपये जास्त द्यावे लागले तरी चालेल. चायनीज आयटम भरपूर येतात पण ते काय म्हणतात गॅरंटी वॉरंटी काही नाही, चालत इथंवर चालती, नाही तर मग घरी जाता जाता बिघडली तरी परत रिटर्न यायचं नाही. पण मग दुसरा जी वस्तू आहे ती 2 रुपये जास्तीची आहे पण तिला गॅरंटी आहे, वॉरंटी आहे, बिघडली तर रिपेअर करून देऊ, नाही तर बदलून देऊ, 2 वर्ष 4 वर्ष. मग ती आपण चॉईस करतो, पैशाचा विचार नाही करत, आपल्याला गॅरंटी पाहिजे. तशी गॅरंटी, परमेश्वर प्राप्तीची गॅरंटी प्रेमातून प्राप्त होत असते. म्हणून प्रेमाची अपेक्षा करावी, प्रेमाची अभिलाषा करावी. आणि देवालाही प्रवृत्ती आहे की ह्या जीवानी प्रेमच मिळवावं. परमेश्वराची प्रवृत्ती आहे की मी ह्या जीवाला प्रेमच द्यावं, परंतु त्याची योग्यता आपल्याला बनवावं लागेल. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, स्वनिष्ठ आणि परनिष्ठ. परनिष्ठ जे प्रेमाचे उपाय आहे ते थोर, मोठे, आणि स्वनिष्ठ
हे सामान्य. म्हणून आपण या साऱ्या प्रक्रियेतून जर तुम्ही बारीक चिंतन केलं तर मागचे जे दरवाजे आहे आणि यात जर तुम्ही बसले तर ते थोर प्रेमाचे उपाय घडणारे आहे. देवाला तुम्हाला ते द्यावाच लागतील. म्हणून प्रेम हे मुक्तीचा खरा दरवाजा आहे. तिथपर्यंत पोहोचवण्याची गॅरंटी आहे. आता आपण किती नंबरच्या दरवाजात पोचलो आहे? 6 नंबरचा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो दरवाजाचा विचार सूक्ष्म पद्धतीने करायचा आहे. हा कोण करील? ज्याची समर्थवादाची निष्ठा असेल. हा कोण समजू शकतो? परमेश्वर कोण आहे, ही वस्तू काय आहे, ही त्याला जर जाणवली, प्रचितीला आली, तरच तो त्या दरवाजातून पार करू शकतो. अन्यथा जीव स्वार्थी आहे. आणि ह्या दरवाजामध्ये अनेक लोक फेल होतात. तो सूक्ष्म दरवाजा आहे, दिसत नाही, लक्षात येत नाही, परंतु तो आपल्याला पार पण करू देत नाही. कोणता दरवाजा असू शकतो? कोणता दरवाजा असू शकतो? इमॅजिन करा. थोडं डोक्याला ताण द्या. ताण दिलं, जर कळालं तर आपल्याला समजेल तरी आपल्याला डोकं आहे. अन्यथा आजपर्यंत आपल्या लक्षातच येत नाही डोकं आहे की नाही. काय असू शकतो दरवाजा? दरवाजा कोणता असू शकतो? 6 नंबरचा. दरवाजा विचारला मी. कसं आहे, धर्म हा शोधावा लागतो. धर्म आपोआप सापडतो का? ते शोधावं लागेल तुम्हाला. तुम्ही जे सांगताय ना, हे शब्द पुन्हा पुन्हा तुमच्यावरती अनेक वेळा कानावर पडले, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात तेच आहे. तुम्हाला थोडा डिफरंट विचार करावा लागेल. थोडासा वेगळा बाजूला जाऊन विचार करावा लागेल. ज्या वेळेस पहिल्या दिवसापासून सत्र चालू झाले, तुमच्या लक्षात आले पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, बाबा विचारतात आता कोणता असू शकतो. सकाळचं सत्र झाल्यानंतर तुम्ही असा विचार केला की आता पुढचा दरवाजा कोणता असू शकतो. असा कोणी विचार केला सांगा बरं? चिंतनच नाही केलं तुम्ही. तुमच्या चर्चा करायला बसवलं, कोणता दरवाजा असू शकतो? अंदाज घ्या. याचं चिंतन संशोधक वृत्तीनं शोधून, तुमच्या चर्चा करून एक शोधण्याचा जर प्रयत्न केला असता तर थोड्याफार त्या उत्तराच्या आजूबाजूला असते. ते सांगायचं म्हणून सांगू राहिले तुम्ही, शोधलं नाही आहे. सांगायचं म्हणून सांगू राहिले. आणि इथं सांगायचं म्हणून सांगून काहीच उपयोग नाही. करायचं म्हणून करून काय उपयोग नाही. बोलायचं म्हणून बोलून काय उपयोग नाही. नॅचरल, उपजत, जे देवाला हवं आहे ते, देवाच्या खावणीतलं, देवाच्या नजरेतलं, देवाला अपेक्षित असलेलं आपल्याला शोधावं लागेल. आपण आपल्याकडेने काही ठोकायचं म्हणून ठोकायचं, लागलं तर लागलंच, त्याला काही अर्थ नाही. पुढचा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दरवाजा आहे स्वजागृती. स्वतःला जागं करायचं. आपण झोपलेलो आहे, अज्ञानात आहे आपण. आणि ही जागृतीसाठी काय करायचं आहे? स्वजागृती कशासाठी करायची आहे? धर्मजागृतीसाठी करायची. ही धर्मजागृती कशासाठी करायची आहे? या अंधश्रद्धेपासून वाचण्यासाठी, कर्मकांडापासून वाचण्यासाठी, विकल्पापासून वाचण्यासाठी. हा विकल्पाचा दरवाजा आहे. स्वजागृतीतून, विकल्पापासून, विकल्पाच्या दरवाज्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कळत न कळत आपल्याकडून बऱ्याच गोष्टी घडतात. आपण त्याचं विवेचन करणार आहे की अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर, याचा बोध आपल्याला झाला, याची जाणीव आपल्याला झाली. आपल्याला कळालं आहे परमेश्वर कोण आहे, त्याची शक्ती काय आहे, साऱ्या देवता किती आहे, त्या परमेश्वराच्या कशा शक्ती आहे, त्यांचं कार्य काय, सारं कळालं आहे आपल्याला. तरीही आपल्या मनामध्ये वेळेकाळेनुसार पर्याय शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, विकल्प शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. कधीतरी अंधश्रद्धा जोपासतो,
कधीतरी कर्मकांड जोपासतो आणि विकल्पाला शरण जातो, पर्याय निर्माण करतो, विविचार करतो एकनिष्ठ भक्तीतला. आणि त्यामुळं यापासून वाचणं एवढं सोपं नाही आहे. कारण आपण प्रपंचातले माणसं आहे, संसारातले माणसं आहे. जीव स्वार्थी असल्यामुळे त्या सांसारिक सुखाच्या अभिलाषेपोटी आपण बऱ्याच गोष्टी करतो. आणि तुम्ही केल्या असेल, कोणी काय काय केलं आत्तापर्यंत विकल्प सांगा, कबूल करायचं. सांग सुनील, काय केलं तू? अंगठ्या घातल्या. म्हणजे कोणीतरी तुला दिल्या, तू मागितल्या. एका एकाचं होत्या ना पाटीसाहेब, पहिल्यांदा बोलायला लावलं ते का गप्प बसतात. भीती वाटते मनामध्ये. भीती वाटल्यामुळं आधार शोधतो. मग आपण काय करतो? ज्योतिषशास्त्राकडे जातो, ज्योतिषाकडं खडे खुपटे देणाऱ्या माणसाकडे जातो, व्यक्तीकडे जातो, यंत्र, ताईत, गंडे, दोरे. आणि मग तो काय सांगतो, 8,000 रुपये द्या, तुम्हाला अशी अशी खड्याची अंगठी देतो, ती हातात घालायची, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा नायक, त्याची निष्ठा कमी असल्यामुळं तुमची निष्ठा कशावर गेली? खड्यावर गेली. ज्यावेळेस औसा मातेला गणपतापेने विनंती केली, कारण औसा माता त्यांच्या भिक्षेला जायच्या, देवाचं वर्णन करायच्या. ते म्हटले मला दर्शनाला यायचं आहे. म्हणले चला लगेच, परवानगी? नो परवानगी, चला म्हणे. आमचा देव स्वामी श्री चक्रधर, काय अडचण नाही म्हटले. वेदवंत भक्ताचं असंच असतं, काही प्रॉब्लेम नाही, चलो. दुसरे असते तर म्हणते देवाला विचारतो, विनंती करतो. मग त्यांनी परवानगी दिली तर बोलवतो. पण इकडं हे प्रकरणच अवघड होतं. चला म्हणे. आता देवाला सर्व माहिती, देव सर्वज्ञ आहे. येता येता स्थिती दिली औसा मातेला. आणि अगदी जवळ आल्यानंतर ती झाडावर चढली आणि मग लागली देवाची स्तुती करायला. देव काय म्हटले? कामधेनू, देव चिंतामणी, देव हे, देव ते. आणि गणपतापे म्हणतात, हा माता, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. देव काय म्हणतात, अहो तुम्हाला शास्त्राची थोडीफार जाण आहे. देव काय मग दगड झाला, खडा झाला? देव काय गाय झाला? देव असा असतो काय? देव कोण आहे? सांगण्याचं तात्पर्य काय? का देव कोण आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत असे खडे खुपटे धागे दोरे आपण बांधतच राहतो. सुनीलने अंगठी घातली, काय पैसे तर गेले, परिणाम काय झाला नाही झाला ते त्यालाच माहिती. पण ती अंगठी काढून फेकली का बाळा तू? हे महत्त्वाचं आहे. कधी फेकली ते जाऊ दे, फेकली कधी? का फेकली? हे समजल्यामुळं फेकली. त्याच्यावरचा विश्वास उडाला, रिझल्ट पाहिजे होता तो भेटला नाही. काही मूर्खपणे असं तुझ्या बुद्धीला जाणवलं. देवाने वाचवलं. कावळा बसायला आणि फांदी मोडायला कधी कधी योगायोग येतो. त्याचं होणारच असतं ना. अंगठी घातली का दुसऱ्या दिवशी होतं म्हणतं अरे अंगठीनं झालं. पण साधा सत्सद विवेकबुद्धी जागृत आपण ठेवून विचार करत नाही का आपलं कर्म, आपली अडचण, त्याचं सोल्युशन आणि भक्त आपण परमेश्वराचे, आणि अशा खड्या दगड्या दुगड्यांनी आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? विचार कर. जो विचार करेल तो ते फेकल. अजून कोणी काय केलं सांगा? म्हणजे उपदेश घेतल्यानंतर का? अरे काय केलं? ते जाऊ द्या, त्यांनी काय करायला लावलं तुम्हाला? बरं, तुम्हाला बोध झाला, तुम्ही परमेश्वराच्या भक्ती करायला लागले, तरीही तुम्ही अन्य एका साधूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं का अशा अशा देवतेला दिवे लावावे लागतील आणि तुम्ही ते केले नाही? केलं नाही, करायला लावलं, परंतु तुम्ही गेले होते तिथपर्यंत, याचा अर्थ वाचले तुम्ही, केलं नाही. चांगली गोष्ट आहे. अजून
ते अमावस्या पौर्णिमा काही अनुषंगाने पाळल्या का नुसत्याच पाळल्या, काही हेतू धरून पाळल्या का? कारण अमावस्या पौर्णिमा पाळण्याचे 2 उद्देश असतात. एक आठवण राहावी म्हणून, किंवा हे हेतूनी का अमावस्याला खेटी घालतो कोणी, पौर्णिमेला खेटी घालतं, हां त्या हेतूनी तुम्ही अमावस्या पौर्णिमेच्या खेटी घातल्या. पाटील साहेब आता सांगा काय काय केलं तुम्ही? बायकोच्या हट्टामुळे ते घर सोडून जायला लागले होते. मुलाचं लग्न होते म्हणून ब्राह्मणकडे चला म्हणे. बरं, मग गेलो होतो मी. गेलं त्यांनी काय उपाय सांगितले होते का? हा, त्यांनी मग पूजा कर ते कर. मी काय आता ते एवढा हट्ट केला होता, त्यांनी पैसे पण भरून आले होते. अहो मी फक्त एवढंच विचारलं का काय केलं, तर कोणी हट्ट धरला आणि काय केला आणि एवढा हट्ट धरला, ते इतिहास सांगायची, गीता वाचायचं काहीच कारण नाही. केली होती आणि फक्त मी हे केलं एवढं सांगायचं. जेव्हा बोलायला लावतो तेव्हा तुमचे बंद राहतात तोंड, आणि जेवढं विचारलं तेव्हा आता ते भरतच सांगायला सुरुवात करते. काय विचारलं मी, तुम्ही काय केलं, विकल्प केला. बस विकल्प केला ना तुम्ही, कळत न कळत, याची जाणीव महत्त्वाची. बाया तर भरपूर करतात पण त्या कबूल नाही हो राहिल्या. काहीच केलं नाही तुम्ही आत्तापर्यंत, मला तर काही विश्वास वाटत नाही. चांगली गोष्ट आहे. सांगण्याचं तात्पर्य बस, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण परमेश्वराची भक्ती करत असताना अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्व शक्तियुक्त परमेश्वर आणि आपल्या ह्या भौतिक जगाच्या सुखासाठी छोट्या छोट्या अडीअडचणी कारणांसाठी आपण काय करतो, विकल्प करतो. म्हणजे काय करतो, अंधश्रद्धा जोपासतो, कर्मकांड जोपासतो. यापासून वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही हे साऱ्या पहिल्या दरवाज्यातून पास झाले, पण कळत न कळत जर विकल्प घडला तर हे सारे दरवाजे तुमचे फेल. परमेश्वराला प्रेम द्यायचे, परमेश्वराला प्रेमाचे उपाय तुम्हाला घडवायचे, त्या योग्यतेचे तुम्ही झाले, परंतु अचानक असं काहीतरी पाठीमागची जोड, त्यातून प्रपंच म्हटल्यानंतर अडीअडचणी येणार, संकट आलं आणि आलं, त्याच वेळेस तुम्ही घसरले का तुमचे सारे पाठीमागचे दरवाजे फेल झाले. का आता तुम्हाला ज्ञान झालं, मग ती समज, ज्ञान गेलं कुठं, ती समज आलेली परमेश्वर कोण आहे. त्याच्यामुळं एव्हा पर्याय नाही, समर्थवाद. तो परमेश्वर कोण आहे, सर्व करता तो, ही धारणा जर तुमची पक्की असेल तर तुम्ही कशावरही कुठंही विश्वास ठेवणार नाही. येऊ द्या संकट, आले संकट, बरं तुमच्यावर तर आले, माझ्यावर आले नाही का, मला तसे अनुभव आले नाही का, आले. प्रपंचामध्ये, व्यवसायामध्ये अशा अडचणी येतात. एक अशी वेळ आली होती की अनेक अडचणी, 2-3 प्रोजेक्टमध्ये मी फेल गेलो, 5-50 लाखाचं मला नुकसान झालं, आणि मग मी एखादा प्रोजेक्ट आपण विकून टाकू आणि यातून मोकळं होऊ असा विचार करायला लागलो. परंतु तो प्रोजेक्ट काही विकला जात नव्हता. मग माझे एक मित्र आले, ते मित्र म्हटले तुम्ही आमच्याबरोबर चला. म्हणलं कुठं, नाही चला, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हटलं कुठं येतं सांगा, कारण आम्ही जिथं आहे त्याच्या पलीकडचं काहीच नाही आहे. त्याच्या पलीकडचं जर तू सांगत असेल तर मी येतो, अलीकडचं येऊन काय उपयोग आहे. तेवढी समज होती, तेवढं ज्ञान होतं, तेवढी निष्ठा होती. तो अशा अशा ठिकाणी त्यांनी नुसतं गावाचं नाव सांगितलं तर मी त्या माणसाचं डायरेक्ट आर्यतुर्यानी नाव घेतलं. त्यांनी चांगलं नाव सांगितलं. म्हणलं त्या, जसं आता कोणी म्हटलं बाळासाहेब तुम्ही बाळ्या म्हटलो, कोणी म्हटलं रामदेव तर म्हटलं राम्याकडे जायचं आहे का. कारण ह्या कार्यात राहत असताना आपल्या धर्माचे किंवा आपल्या धर्माव्यतिरिक्त बी हे लोक काय काय करतात कुठं कुठं, हे बाहेरून मला माहीत होतं. त्यांनी गावाचं नाव सांगताच मी लगेच त्याला सांगितलं. त्याला असा झटका बसला, कारण तो तिथं एक वेगळ्या निष्ठेने, एक वेगळ्या आदराने पाहत होता. आणि मी त्याला उद्धट नावाने बोलल्यानंतर तो ते झटकाच बसला. म्हणे यार तुम्ही अवघड आहे. म्हणलं सारं मूर्खात काढायचं का आम्ही धर्माच्या नावाखाली, अज्ञान मजबूर लोकांना, तर असं काही नसतं, तुम्ही सावध व्हा. अहो म्हणे आम्ही 50-50 हजार रुपये, 1-1 लाख रुपये नेऊन दिले म्हणे, 1-1 तासासाठी, 1-1 मिनटासाठी. म्हटलं अज्ञान आहे तुमचं. म्हटलं पण मग करायचं काय, काहीच नाही करायचं, देवाला प्रार्थना करायची. तुम्ही काय खेटी घातल्या, मी सुद्धा खेटी घातली. मग इकडं तिकडं नाही ना, तुला वाटतं ना इथीचं कर, इथीचं कर. मी मनमाडच्या जवळ दत्ताचं शिंगो म्हणून तुम्ही ऐकलं असं, तिथं मग मी 5 शुक्रवारी जायला लागलो. म्हटलं पॉझिटिव्ह विचार करायचा. असं तर आपण काही जात नाही, गेलो तर काहीतरी जातो, ह्या निमित्ताने आपण जाऊ चला.
पहिली गेली, दुसरी गेली, तिसरीला लगेच रिझल्ट भेटला. योगायोग म्हणा, देवकृपा म्हणा. आणि मग चौथ्याला वेळेस माझा तो व्यवहार झाला आणि पाचव्याला माझं क्लिअर झालं. म्हटलं चला त्यानिमित्ताने आपण बाहेर पडलो आहे, तर मग मी सुद्धा पंचावतार उपार केला आहे. तिथं सारे नातेवाईक बोलवले, हे केलं थोडंसं त्यानिमित्ताने सत्संग, हे ते सर्व. या अनुभवातून मग मी तुम्हाला सांगतो की हे काय असतं. नंतर मी चिंतन केलं हे काय असतं. हे तर असं काही नसतंच. कारण देव इतका छोटा नाही आहे का त्याला आपण म्हणावं की माझा प्रॉब्लेम आहे, मी येतो जातो आणि तू सॉल्व कर. देव इतका छोटा नाही आहे की मी तुला पंचावतार उपार घालतो आणि मग तू प्रॉब्लेम सॉल्व कर. देव इतका छोटा नाही का 20 रुपयाच्या विड्याने आपला प्रॉब्लेम सॉल्व करीत. कंजेस्टेड माणूस, कंजेस्टेड विचार. देव कोण आहे, देव काय आहे, हे जेव्हा चिंतन केलं तेव्हा म्हटलं असं काही नसतं. ती एक अवस्था असते, त्या अवस्थेतून पार करायचं आहे तुम्हाला. कोणत्याही अडीअडचणीत, कोणत्याही प्रॉब्लेम्समध्ये तुमची जी मनाची स्थिरता आहे, बुद्धीची स्थिरता आहे, ती ढळू द्यायची नाही आहे. मी पॉझिटिव्ह विचार केला, काय हरकत नाही, त्या निमित्ताने आपण जातो आहे, देव करतो आहे, त्या निमित्ताने आपण अन्नदान करतो आहे, त्या निमित्ताने काही आपलेच मित्रमंडळी आहे, नातेवाईक आहे, ते येतात, त्या निमित्ताने देव करतात. परंतु मला असं वाटलं नाही का मी ते केलं म्हणून हे झालं. हे होणार होतं, पण त्या निमित्ताने आपण हे केलं असं म्हणून ती गोष्ट सोडून दिली. परंतु आपली अवस्था त्यावेळेस मला लक्षात आलं की अजूनही कमकुवत आहे. आपल्या मनातच काय यावं असं, त्या करण्याला मी का प्रवृत्त व्हावं. याचा अर्थ आपण अजूनही बाल्यावस्थेत आहे, आपल्याला अजूनही परिपक्व व्हायचं. अशी अवस्था आणायची का आपल्या कितीही अडचणी असल्या तरी देवाला सांगायच्याच नाही. का सांगायच्या. एकीकडे देव सर्वज्ञ